झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। सावित्री, पारू आली आहे ना? हो आली। आणि आमरसपुरीची तयारी चालू आहे ना? हो करतोय। आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने खास बेत। मग बहिणी, मलाच गिफ्ट सुद्धा मिळेल ना? घ्या। बायकोला गिफ्ट द्यायचं म्हटलं की तुमचं असं का असतं? हा, तरी बरं वर्षातून एकच गिफ्ट देतात, तेही अक्षय तृतीयेला। त्यात पण इतका कंजूसपणा का? दामिनी, मी तुला अक्षय तृतीयेलाच गिफ्ट देतो हे खरंय, पण तू वर्षभर जे खरेदी करतेस त्याचं काय ग? त्याच्यामुळे माझा खिसा रिकामा आणि घसा कोरडा पडतो। बरं, मोहन, असं नाही चालणार। पण आज तुला गिफ्ट द्यावंच लागणार आहे दामिनीला। बरं ठीक आहे। आई, आपल्याकडे अशी काही गिफ्ट वगैरे देण्याची प्रथा असते का? अगं, आज अक्षय तृतीयाचा सण आहे। नवरा बायकोचं नातं हे अक्षय असतंच, पण किर्लोस्करांच्या घरातली पद्धत अशी आहे की आजच्या दिवशी नवरा आणि बायको एकाच ताटात जेवतात। त्यामुळे त्यांचं नातं अजून मजबूत होतं आणि मग नवरा आपल्या बायकोसाठी काहीतरी सोन्याचं गिफ्ट आणतो। म्हणजे नाही नाही नाही, आलंय आलंय माझ्या लक्षात आलंय। इन शॉर्ट, प्रियाला काहीतरी गिफ्ट द्यायचं, हो ना? प्रिया, तुझ्याशी लग्न झाल्यापासून माझा मुलगा एकदम हुशार झालाय। दादा, दरवर्षी तुझं गिफ्ट काहीतरी वेगळं, विशेष, युनिक असतं। यावर्षी काय स्पेशल आहे? हा, आता बायको स्पेशल आहे म्हटल्यावरती तिचं गिफ्ट सुद्धा स्पेशलच असणार ना। बायको स्पेशल असायला हवी। अरे नाही, आपल्या आजोबांनी पायालाच पाडलाय ना, बायकोचे लाड करायचे। तुला खरं सांगू का, आमच्या लग्नाच्या आधीपासूनच मी माझ्या ऐपतीप्रमाणे आजच्या दिवसाचं गिफ्ट देतो हिला। अरे वा, छान। पारू, तू या घराचं इतकं मनापासून करतेस ना सगळं, की आज तुला पण मला काहीतरी गिफ्ट द्यायची इच्छा झाली। काय हवंय बोल। अगं देवी आई, तुमचा आशीर्वाद हेच समजत मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी। सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे। जा वाढायला। वय बहिणी, हे काय 3च पानं? नाही, तुम्ही म्हणाला होता की एकमेकांना भरवायचे, पण आपापल्या पानात भरवलं असतं ना, हे कशाला? दामिनी, मी म्हणाले होते आज नवरा बायकोनी एकाच ताटात जेवायचंय आणि एकमेकांना भरवायचंय। दरवर्षी विसरतेस ना? नाही, बरोबर आहे, पण सेपरेट सेपरेट असतं तर जास्त बरं झालं असतं, है ना? तुला गिफ्ट हवंय ना दामिनी? हा, मग एकाच ताटात जेवायला लागेल। चालेल, गिफ्ट साठी काय पण। कशी आहेस ग तू? मस्त। अरे पण आदित्य कुठे आहे? तो येऊ देत ना, मग आपण सगळे एकत्र बसूया जेवायला। हो, अरे आदित्य आलाय ऑफिस मधनं, तो चेंज करतोय आणि म्हणाला काहीतरी काम चालू आहे त्याचं, तर तुम्ही बसा जेवायला। दादासाहेब, मी काय म्हणते, आपण सुरू करूयात, तोपर्यंत येईलच की आदित्य। काय आहे ना, मला खूप भूक लागलीये। नेहमीप्रमाणे। चला। ए, तुला प्रत्येक वेळेला नवीन सांगावं लागतं का? मी मोठी आहे माहिती नाहीये तुला? बसा। ओ, या। या
पारूच्या हातच्या स्वयंपाकाचा नुसता वास जरी घेतला ना तरी असं वाटतं की तुटून पडावं. खरंय. चला हो करा ना सुरू. दादा वहिनी करू दे ना. मॅडम, हा आमच्याकडून प्रेमाचा घास. आदित्य सरांना मी माझ्या हाताने वाढलं असतं, पण आले का नाहीत अजून? कुठं राहिले? नाही 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 पुरी नको, आमरस. अगं मला भरव. पुरी भाजी पण खूप छान असते हो. कशी आहेस ग? गुड. हा? आमरस काय करायचं हेच. आई, मला काय वाटतं, ही जी आपली प्रथा आहे ती आपण रोज सुरू केली पाहिजे. कारण बघ ना, असं एकत्र एका ताटात जेवताना किती गोड दिसतंय. आम्ही नाही, ते दोघं. नाही ठीक आहे ना, तुझी बायको आली ना की ही पद्धत रोज सुरू करू आपण. आजच्या दिवशी मला पण पारू सोबत एका ताटात जेवण करायचं आहे. कसं करायचं? पारू, आदित्यसाठी ताट वाढून आण. वय नको ऍक्च्युली पारू. अगं आई, काय झालं, मी सकाळी ऑफिसला गेलो होतो ना, तर मग ऑफिसमध्ये थोडं हेवी ब्रेकफास्ट केलं मी, आणि आता खरंच भूकच नाही. मी थोड्या वेळाने जेवतो. आमच्याबरोबर बस ना, एकटा कसं काय जेवणार? बाबा ऍक्च्युली बरं, काही हरकत नाही. पारू, नंतर त्याला भूक लागली की त्याला रूम मध्येच वाढ जेवण. हा पारू, ओके. वय पुरी अशी नका ना तोडू, आणि ना भाजी तिकडे मिक्स नका करू, आणि भातावर वरण सुद्धा नका घेऊ. तुम्ही या भागात जेवा, मी या भागात जेवते. जेवा. वहिनी, ही आपली नवरा बायकोने एका ताटात जेवायची पद्धत चांगली आहे, अगदी रोमॅन्टिक सुद्धा, पण माझ्या फायद्याची काही नाही. मी उपाशीच राहणार भाऊ. पारू, मोहनसाठी अजून एक आमरसाची वाटी घेऊन ये. माझ्यासाठी पण आण एक एक्स्ट्रा. छान झालंय. आणते. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज.